NMMS राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2023-24 विषय सामाजिक शास्त्रे इबुना इयत्ता 8वी। एक मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजचे रूपांतर कोणत्या विद्यापीठात झाले? एक बनारस हिंदू विद्यापीठ, अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, 3 द मोहम्मदन लिटररी सोसायटी, 4 पतित पावन मंदिर। उत्तर अलीगढ मुस्लिम विद्यापीठ। 2 भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळकेंनी रिकामी जागा साली रोवली? 1 इसवी सन 1913, 2 इसवी सन 1915, 3 इसवी सन 1917, 4 इसवी सन 1919। उत्तर इसवी सन 1913। 3 आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 1 श्रीपाद अमृत डांगे, 2 लाला लजपत राय, 3 ना. म. जोशी, 4 मुझफ्फर अहमद। उत्तर लाला लजपत राय। 4 खालील पैकी पोर्तुगीजांच्या अंमलाखाली असलेला पर्याय लिहा? 1 ॲनम, 2 माहे, 3 दमन, 4 चंद्रनगर। उत्तर दमन। 5 चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती खालीलपैकी कोणत्या घटनेशी जगप्रसिद्ध आहे? 1 छपाई यंत्राचा शोध, 2 जगप्रसिद्ध चित्रकार, 3 गिरणी कामगार चळवळ, 4 धर्मसुधारणा चळवळीचा जनक। उत्तर जगप्रसिद्ध चित्रकार। 6 स्वतंत्र भारतात मराठवाड्याचा समावेश कोणत्या साली झाला? 1 1954, 2 1961, 3 1947, 4 1948। उत्तर 1948। 6 पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम असलेला पर्याय लिहा? 1 लोकमान्य टिळकांनी भाषावार प्रांतरचनेची मागणी केली, 2 इंग्रज सरकारला बंगालची फाळणी रद्द करावी लागली, 3 राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला, 4 दार कमिशनची स्थापना। उत्तर पर्याय क्रमांक 1। 7 नेहरू अहवालाच्या प्रस्तावाशी संबंधित खालील पर्याय दिले आहेत, त्यात चुकीचा पर्याय क्रमांक ओळखून लिहा? 1 प्रौढ मतदान पद्धती लागू करावी, 2 जबाबदार राज्य पद्धती द्यावी, 3 भारतीयांना मूलभूत नागरी हक्क द्यावेत, 4 भाषावार प्रांत रचना करावी। उत्तर जबाबदार राज्य पद्धती द्यावी। खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाच्या वेळी ब्रिटिश सरकारने लष्करी कायदा जारी केला? 1 सोलापूरचा सत्याग्रह, 2 पेशावरचा सत्याग्रह, 3 धारासणा सत्याग्रह, 4 रौलट कायद्याविरुद्धचा सत्याग्रह। उत्तर सोलापूरचा सत्याग्रह। 9 राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ
करण्याचा निर्णय कोणत्या योजनेनंतर घेतला? 1. वेव्हेल योजना, 2. क्रिप्स योजना, 3. माउंटबॅटन योजना, 4. त्रिमंत्री योजना. उत्तर क्रिप्स योजना. 10. बंगालमधील जहालमतवादी विचारांचे मुखपत्र. 1. हिंदू पेट्रियट, 2. यंग इंडिया, 3. प्रभाकर, 4. अमृत बाजार पत्रिका. उत्तर अमृत बाजार पत्रिका. शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक कोणी लिहिले? 1. लाला लजपत राय, 2. रवींद्रनाथ टागोर, 3. लोकमान्य टिळक, 4. महात्मा फुले. उत्तर लाला लजपत राय. 12. कोणत्या किल्ल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी विशालगड असे नाव दिले? 1. वसंतगड, पावनगड, लोहगड, खेळणा. उत्तर खेळणा. श्री शिवभारत हे संस्कृतमधील शिवचरित्र कोणी लिहिले? 1. तुळशीदास, 2. महाआवती, 3. कवी परमानंद, 4. निकोलस मनुची. उत्तर कवी परमानंद. पुण्यातील अनाथ बालिकाश्रमास भेट दिल्यास आपणास कोणत्या महान नेत्याची आठवण होते? 1. गोपाळहरी देशमुख, 2. धोंडो केशव कर्वे, 3. विठ्ठल रामजी शिंदे, 4. वीरेशलिंगम पंतलू. उत्तर धोंडो केशव कर्वे. मध्यवर्ती निवडणुका म्हणजे रिकामी जागा. 1. दर 5 वर्षांनी घेतल्या जाणाऱ्या निवडणुका. 2. संसद सदस्यांनी राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या निवडणुका. 3. आणीबाणीच्या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या निवडणुका. 4. मुदत पूर्ण होण्याआधीच लोकसभा विसर्जित झाल्यास घेतल्या जाणाऱ्या निवडणुका. उत्तर मुदत पूर्ण होण्याआधीच लोकसभा विसर्जित झाल्यास घेतल्या जाणाऱ्या निवडणुका. 16. संविधान सभेच्या सूचनेनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे रिकामी जागा काम यांनी केले? 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 3. सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू. उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लोकसभेच्या संदर्भातील विधाने खाली दिली आहेत. चुकीच्या विधानाचा पर्याय क्रमांक ओळखून लिहा. 1. जनतेकडून प्रतिनिधींची थेट निवड. 2. सदस्यांची संख्या निश्चित असते. 3. सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षांचा असतो. 4. निवडणुका ठराविक मुदतीनंतर होतात. उत्तर सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षांचा असतो. 18. शासनाच्या प्रशासन यंत्रणेतील सनदी अधिकाऱ्यांची पदे खाली दिली आहेत. त्यातील विसंगत पदाचा पर्याय ओळखून लिहा. 1. जिल्हाधिकारी, 2. महापौर, 3. तहसीलदार, 4. महानगरपालिका आयुक्त. उत्तर महापौर. महाराष्ट्र विधिमंडळाचे
अर्थसंकल्पाविषयीचे अधिवेशन रिकामी जागा येथे होते. 1. मुंबई, 2. नागपूर, 3. औरंगाबाद, 4. पुणे. उत्तर मुंबई. 20. पृथ्वीच्या अंतरंगातील विविध स्तरांमध्ये मूलद्रव्यांचा कमी घनतेकडून जास्त घनता असणाऱ्या मूलद्रव्यांचा योग्य पर्याय निवडा. सिलिका, निकेल, मॅग्नेशियम, आयर. 2. सिलिका, मॅग्नेशियम, निकेल, आयर. 3. निकेल, सिलिका, आयर, मॅग्नेशियम. 4. आयर, मॅग्नेशियम, निकेल, सिलिका. उत्तर सिलिका, मॅग्नेशियम, निकेल, आयर्न. 21. जमिनीकडून महासागर तळरचनेकडे जाताना कमी खोलीकडून जास्त खोलीकडील भूरचनेचा योग्य क्रम निवडा. 1. सागरी गर्ता, खंडांत उतार, सागरी डोह, भूखंड मंच. 2. सागरी डोह, भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी गर्ता. 3. खंडांत उतार, सागरी गर्ता, भूखंड मंच, सागरी डोह. 4. भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी डोह, सागरी गर्ता. उत्तर भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी डोह, सागरी गर्ता. 22. सागर जलाचे पुनर्वितरण घडण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास किती वर्षाचा कालावधी लागतो? 1. 5, 2. 50, 3. 500, 4. 5000. उत्तर 500. 23. खालीलपैकी नियोजित शहराची अचूक जोडीचा पर्याय कोणता? 1. सेऊल. ए. अमेरिकेची संयुक्त संस्थाने. 2. झुरिच. बी. भारत. 3. भुवनेश्वर. सी. दक्षिण कोरिया. 4. वॉशिंग्टन DC. डी. स्वित्झर्लंड. उत्तर पर्याय क्रमांक 4. महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने रिकामी जागा रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली. 1 ऑगस्ट 1961. 2. 1 ऑगस्ट 1962. 3. 1 ऑगस्ट 1963. 4. 1 ऑगस्ट 1964. उत्तर 1 ऑगस्ट 1962. 25. खालीलपैकी लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांची अयोग्य जोडी ओळखा. 1. प्राकृतिक घटक, हवामान, मृदा. 2. आर्थिक घटक, वाहतूक, बाजारपेठ. 3. राजकीय घटक, धर्मरूढी व परंपरा. 4. सामाजिक घटक, वंश, भाषा. उत्तर राजकीय घटक, धर्म, रूढी व परंपरा. 26. वाऱ्याच्या स्वरूपावरून खालील पैकी कोणते वारे गटात बसत नाही? 1. मिस्ट्रल. 2. बोरा. 3. पाम्पेरो. 4. फॉन. उत्तर फॉन. 27. छागोचे पठार खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे?
एक पॅसिफिक महासागर, 2 अटलांटिक महासागर, 3 हिंदी महासागर, 4 आर्क्टिक महासागर. उत्तर हिंद महासागर. पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. 1 मुबलक साधन संपत्ती असलेल्या प्रदेशात लोकसंख्या जास्त असते. 2 अनुकूल हवामान नसलेल्या किंवा उंच सखल भागात लोकसंख्या कमी असते. 3 देशातील लोकसंख्या व क्षेत्रफळ यांची गुणोत्तर म्हणजे लोकसंख्येची घनता होय. 4 प्रदेशाच्या विकासासाठी लोकसंख्या हा महत्त्वाचा घटक नाही. उत्तर प्रदेशाच्या विकासासाठी लोकसंख्या हा महत्त्वाचा घटक नाही. खालीलपैकी कोणता घटक ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडत नाही? 1 प्रचंड उष्ण लाव्हारस, 2 वाफ, 3 स्तरित खडक, 4 वायुजन्य पदार्थ. उत्तर स्तरित खडक. 1 घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 20 ग्रॅम घनमीटर असून बाष्पधारण क्षमता 30 ग्रॅम घनमीटर आहे. तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती? 1 60.66%, 2 200%, 3 150%, 4 66.66%. उत्तर 66.66%. हवामान, नैसर्गिक वनस्पती व मानवी जीवन यांच्या वैशिष्ट्यांवरून योग्य प्रदेशाचा पर्याय निवडा. दिलेल्या तक्त्याचा अभ्यास करून प्रश्न सोडवा. हवामान. तापमान उन्हाळ्यात 35°C. नैसर्गिक वनस्पती तुरळक वृक्ष व झाडे. मानवी जीवन मातीच्या भिंती व गवताचे छप्पर असलेली साधी घरे असतात. हवामान. हिवाळ्यात 24°C. हिवाळा उबदार व कोरडा. नैसर्गिक वनस्पती झाडे शेंड्याकडे छत्री सारख्या आकाराचे असतात. मानवी जीवन घरांना खिडक्या नसतात. पर्याय 1 तैगा प्रदेश, 2 गवताळ प्रदेश सुदान, 3 गवताळ प्रदेश स्टेप्स, 4 गवताळ प्रदेश प्रेयरी. उत्तर गवताळ प्रदेश सुदान. 1 घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 15 ग्रॅम घनमीटर असून बाष्पधारण क्षमता 15 ग्रॅम घनमीटर आहे. तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती? 1 225%, 2 150%, 3 100%, 4 200%. उत्तर 100%. उष्ण आणि शीत प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात आढळून येणारा परिणाम कोणता? 1 वाऱ्याची निर्मिती, 2 दाट धुके, 3 वनस्पती शेवाळ प्लवंक यांची घट, 4 तीव्र थंडी.
उत्तर दाट धुके. 35. खालीलपैकी कोणता शेतीचा प्रकार व्यापारिक शेतीत येत नाही? 1. विस्तृत शेती. 2. सखोल शेती. 3. मळ्याची शेती. 4. मंडई बागायती शेती. उत्तर सखोल शेती.